शॉपिंग. हे काय? केक आणि मिठाई. कोणाचा वाढदिवस आहे? प्रेमाचा. अरे आज बॉस आणि केडी सरांचं प्रेम वाढणार आहे. ते आले ना की आपण लगेच पार्टी सुरू करू. चला. म्हणून एवढं शक्य असतं ना फातिमा, तर आज हत्तीवरून अख्ख्या गावात साखर वाटली असती मी. पण आता चला याच्यावर भागून घेऊ. तुमच्या एक्साइटमेंटला मानलं पाहिजे कमांडर. खरंच हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. पण एवढी मिठाई आपण खायची शक्य आहे का? अरे टेक्नो, याच्यापेक्षा दुप्पट मिठाई तुम्ही खाली पोरांना वाटून आलोय. अरे केडी सरांच्या एवढ्या वर्षांची तपस्या पूर्ण होते, मग साजरा झालाच पाहिजे आनंद. वा वा वा. कमांडर मला सांगा, विचार विचार विचार. तू विचार आज कत्री, काही पण विचार. तुमच्या लग्नात पण तुम्ही एवढे खुश होता का? होते. अरे बोकड कापायला घेऊन जायच्या आधी कधी खुश होता का? अच्छा, म्हणजे दुसरं बोकडं कापायला जाणार आहे म्हणून खुश होताय का? गपरे, हे काय बोकड आहे का? बोकड नाही ये. अरे हे तर प्रेमी युगुल आहे रे. ये तो दो हंसों का जोड़ा है, एकदम प्रेमी युगल. हो यार, दोघे इतके क्यूट दिसतात ना. कधी एकदा येतात आणि आपल्याला गुड न्यूज देतात असं झालंय मला. हो ना यार, हे वाट बघणं खूप स्ट्रेसफुल आहे यार. वेळ पुढे जातच नाही. आज वेळ थांबू दे, पण केडी सरांना नको थांबायला. हा ना यार, एक तर आधीच ते रॉंग टायमिंगचे बादशाह आहेत. हे असं अजिबात बोलू नको रे. हे बोलून बोलून आहे ना आधीच टेन्शन वाढतंय, जीव वरती खाली होतो रे माझा. नको. शुभ बोलो, शुभ शुभ बोलो. एक काम करूयात, त्यांना कॉल करूयात का? म्हणजे ते प्रपोज करतील आणि त्या क्षणात आपण फोन करू. नको 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 आणि नको पण नको. एक फोन करायला काय हरकत नाही, 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 बरोबर नाही. नाही, नको. एक मिनिट थांबा यार. कमांडर, तुमच्या अनुभवावरून सांगा काय केलं पाहिजे. तस हे बघा, छापा आला ना तर फोन करायचा आणि काट आला तर अजिबात फोन करायचा. चालेल, चला. ठीक आहे, चालेल. हे बघा, बघूया आता. नाही, हेतू चांगलाच असतो तुझा, पण तू युवराजची बायको आहेस ना, त्यामुळे पहिला मान तुझा. नाही मम्मा, नाही नको. घे ना, घे ना. तुमच्या आधी घे. कसं आहे? ओ गॉड, शिरा खारट झालाय. आता जर मी मम्माला सांगितलं ना तर माझं काही खरं नाही. आणि काय करू? काय ग, काय विचारलं मी? कसा बनलाय? ते नाही, तू अशी सांगणार नाहीस. मलाच खाऊन बघू दे. अगं दे म्हंटल ना. मी उसळ आणते तुमच्यासाठी. काही नको, नको, बघू ऐका ना, दे, उसळ बघू आणते. देत मला कसं आहे ते. मम्मा ऐका माझं. सांगत होते नका खाऊ तुम्ही. शी! हा असा शिरा बनवायला शिकवला तुझ्या आईने? नाही, मम्माने असं नाही शिकवला. मम्माने सांगितलेलं की ह्यात पिठी साखर टाकायला, पण मीठ कसं पडलं? अगं तुला तुझी अक्कल नाहीये. एक काम धड करू शकत नाहीयेस तू. पण दुसऱ्या कोणी सांगितलं तर तेवढं काम तरी धड करत जा ना. का आनंदात मिठाचा खडा घालायची सवयच आहे तुम्हा दोघी बहिणींना. हाच तर प्रॉब्लेम आहे ना मम्मा. केदार आणि तारिणीने काहीही केलं ना तरी सगळे त्यांचं कौतुक करतात. पण तीच गोष्ट जर मी किंवा युवीने केली ना तर सगळे नावं ठेवतात, आमच्या नावाने अगदी बोंबा मारतात. मला ना आता भीती वाटते. कधीतरी ना तुम्ही सगळे आम्हाला घराच्या बाहेर. बॉस, तुझं माझ्यासोबत येणं खूप महत्वाचं आहे. हॅलो. हॅलो केडी सर, भेटवलं का बॉस ना बॉसशी? अरे माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपतच नाहीयेत. का? आता काय केलं तुम्ही? काय केलं? मी काय नाही केलं. बॉसला काय झालं अचानक माहिती नाही. गाडी थांबायला लावली, उतरली आणि म्हणते की मला नाही यायचं. का? तेच कळत नाहीये मला. अचानक काय झालं काय माहिती तिला. बहुतेक ते नर्वस झाले असतील. हा, कारण आपल्या प्रेमाला दुसऱ्या बरोबर बघणं हे सोपं नसतं. हो, पण आता सगळं ठरलंय ना. तुम्ही अरेंजमेंट्स केलेत, त्याचं काय? पण हे किती चुकीचं आहे ना केडी सर. आपण एवढं सगळं अरेंज केलं होतं आणि बॉस एंड मुवमेंटला नाही म्हणाल्या. मला वाटतं मिशन अबॉर्ट करावं लागणार.
तूच बोलली होतीस फोन करूयात आणि म्हणून. हो पण म्हणून तू ए, करशील गप्पा का? बस, गप्पा बस. ए, आता बोलली तुला होती ना, पैसे नको बोलली कसं होती. पाहिजे? केडी सरांचं ना नशीबच खराब आहे. असं वाटतं आत्ता चांगलं होईल, आत्ता सुरळीत होईल, पण नाही भलतच काहीतरी होऊन बसतं. यावेळेस नाही या केडी सर आणि बॉस एकत्र आलेच पाहिजेत. अरे पण आपल्याला बॉसची प्रपोजल मुवमेंट स्पेशल करायची होती ना. अरे ह्या लव्ह स्टोरी मध्ये ना यार रोमॅन्स कमी आणि संकटच जास्त आहेत रे. नाही नाही, यावेळेस असं काही होणारच नाही. माझी गट फिलिंग सांगते काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि केडी सरांचा प्लॅन पण फ्लॉप होणार नाही. कशावरून? तुझ्या त्या ऍस्ट्रॉलॉजी ऍपने सांगितलं का? ऍस्ट्रॉलॉजी ऍप नाही, फोन ट्रॅकिंग ऍप. त्यांचं लोकेशन आहे माझ्याकडे. बदतमीज आहे यार लाज तू. रे, लाज वाटायला पाहिजे तुला. हं? अरे स्वतःच्या बॉसचं फोन ट्रॅक करतो का रे? कमांडर, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आता हेच जरा मराठीत सांग बरं. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. आजपासून तुझं नाव टेक्नो. तुम्ही जरा गप्प बसा. टेक्नो बंद करायचे. ठीक आहे, बंद करतो. आपण एक काम करूयात, सगळेजण चहा पीत बसूयात. तिकडे काय चाललंय हे आपल्याला कळणारच नाही. जा कत्री, तू सगळ्यांसाठी चहा घेऊन ये. आपण गप्प बसूयात. बॉस काय करत असतील, केडी सर सगळं नीट बोलतील की नाही, या सगळ्या विषयांवरती आपण फक्त चर्चाच करत बसूयात. ए नोटंकी बंद करते आता जरा. चल चल लाव, बघ बघ ते काय फोन ट्रॅक बघ कुठपर्यंत आले. नक्की हो बघा, हा, लाव. हे बघा, बॉसला इथून निघून 5 मिनिटं झाली आहेत, बरोबर. केडी सरांच्या लोकेशन पर्यंतचा त्यांचा ट्रॅव्हल कॅल्क्युलेट करायला गेलो तर चालत 600 मीटर आणि रिक्षाने गेलं तर 2.5 किलोमीटर असं असायला हवं होतं की नाही. हं.